तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन. मित्रांनो, बिग बॉस सीझन 6 एकदम फ्लॉप सीझन जात आहे असं मला पण वाटते आणि असं सगळ्या पब्लिकला वाटते. कारण की ह्या बिग बॉस मध्ये काय चालू आहे आणि काय नाही ते कॉन्टेस्टंटला पण स्वतःला माहिती नाही की आम्ही काय करतोय ते. तर चला मग मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे, त्याच्यामुळे लास्ट पर्यंत बघा. आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक पण करा, कारण आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा. तर चला मग व्हिडिओला सुरुवातीपासून सुरू करूया. मित्रांनो, स्टार्टिंगचा बघायला गेलं तर स्टार्टिंगला जे प्रभूला जे नौकर म्हणून वागवत आहेत, म्हणजे नौकरासारखं, जे दुसरा ग्रुप आहे बी ग्रुप, टोळी सोडला तर दुसरा जो एक सिंगल ग्रुप आहे तो बी ग्रुप आहे. आणि तो ग्रुप, पूर्ण ग्रुप हा प्रभूला एकदम म्हणजे एकदम नौकरासारखं वागवत आहे असं अनुश्रीचं म्हणणं आहे. आणि अनुश्रीचं म्हणणं हे करेक्ट आहे, कारण की मित्रांनो, अनुश्री काही दिवस झाले त्या ग्रुपमध्ये आहे आणि तिथे बसते, तर तिला समजतं की कोण कुणाला कसं वागवते आणि काय नाही ते. आणि हो, आम्हाला पण दिसतं की प्रभूला चाय आणायला, पाणी आणायला, हे कप ठेव ते कप ठेव, म्हणजे एक तो पण कॉन्टेस्टंट आहे हे त्यांना समजलं नाहीये. जर तो काम करतो म्हणून, त्याला गरीब आहे म्हणून त्याला काहीही काम लावतात, मला हे कुठेतरी चुकीचं वाटलं. कारण की जर काम ऐकतोय तर तुम्ही प्रत्येक काम त्याला सांगू नाही शकत. तो पण एक कॉन्टेस्टंट आहे आणि तुमच्या सारखाच आहे. तो वेगळा कॉन्टेस्टंट नाहीये की तो गरीब आहे म्हणून तुम्ही त्याला असं वागू नाही शकत. मेन मुद्दा हा आहे. आणि राखी सावंत जे बोलली ते मला खरोखर आवडलं. काय माहितीये का, बिग बॉस हे सगळे महान लोक आहेत, ह्याला कुठून आणले, तुमच्या पाया पडते म्हणली. हा, खरंच ह्या बिग बॉस मध्ये ह्या लोकांना काहीच समजत नाही आपण काय करतोय. ज्याची ड्युटी आहे तो निवांत बसलेला असतो आणि ज्याला काम करायचं त्याने येऊन काम करते. अरे काय चालू आहे बिग बॉस मध्ये, कुठले भरलेत मला तर बिलकुल पण समजत नाही. ना यांचे दोन धड आहेत, ना यांचा कॉन्टेंट बरोबर आहे, काहीच नाही. यांना फक्त आणि फक्त बसायचं आहे, नॉर्मली खायचं प्यायचं, जे भेटलं ते बसून राहायचं, बस काही करायचं नाही. गेम खेळायला गेलो आपण तिथे, ह्यांना काहीच फरक पडलेला नाही की आपण कुठे आहे आणि काय करतोय ते. राखीने मित्रांनो 2च दिवस झाले तर तिने ओळखून घेतलं की रुचितामध्ये आणि विशालमध्ये काय चालू आहे ते. मित्रांनो, विशाल आणि रुचितामध्ये काहीतरी वेगळं चालू आहे असं मला पण वाटतंय. आणि पब्लिक तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा, कारण की रुचिता आणि विशाल मध्ये ना काहीतरी चालू आहे. राखीने 2च दिवसात ओळखलेली आहे, कारण त्यांचं वेगळंच चालू आहे. आणि विशालने बघा ना, बोलून पण धावला, तू मला आवडतेस, तिथं बाजी मारला विशाल. आणि रुचिता पण मस्त हसायला लागली गालात. म्हणजे ह्यांचं काहीतरी 100% चालू आहे, फक्त हे शो नाही करत आहेत. हे शो बिग बॉस घराच्या बाहेर आल्यानंतर करतील, आय थिंक, मला असं वाटतंय, कारण की तिथे त्यांना शो नाही करायचा आहे. तन्वी जे तिथे जाऊन ज्ञान पाजळते की बिग बॉस 1 मिनिट मी बोलू का, आणि हा बिग बॉसने बोलल्यानंतर बोलते की मला हे नाही आवडत, सगळेजण बिग बॉस शो बघतात, घरचे बघतात, म्हातारे बघतात, मोठे बघतात, लहान बघतात, हा फॅमिली शो आहे, तर इथे अशी भाषा वापरणं हे चुकीचं आहे. आणि ज्यावेळेस तन्वी तू बोलतेस ते बरोबर असतं का? आणि दुसरी गोष्ट, तन्वी बोलते ते बरोबर असतं आणि दीपाली मॅमनं जे तिची आई काढली, बाप काढले, झालं तिच्या मर्दानी खेळावर गेले, तिचा गुरु काढलं, हे चालतं का शो मध्ये? हे चालतं, पण रुचिताचं बिलकुलही चालत नाही. हे कसं झालंय माहितीये का, आपल्या टिवा झाकून आणि दुसऱ्याचा भाव आपण म्हणल्यासारखं आहे. परफेक्ट डायलॉग बसलेला आहे तन्वीवर. कारण की तन्वी एवढं ज्ञान पाजून तन्वी आपलं ठेवते शांत आणि सगळ्याच दाखवते, म्हणजे हे असं करते, तो तसं करतो. म्हणजे फक्त आणि फक्त रुचिताची चूक काढायची का यार? मला ह्या बिग बॉस आणि ह्या कास्टिंग डायरेक्टरला एक प्रश्न विचारायचा की ही लोकांना कुठून आणले? ह्या लोकांना बिग बॉस मध्ये गेम पण खेळता येत नाही. टास्क आहे यार, टास्क लढून मस्त एन्जॉय करून खेळायचं राहते, हे ना सगळी प्लॅनिंग करून करतात. काय यार बिग बॉस, तुम्ही कुठून उचलून आणलात या लोकांना? निव्वळ बोर करायला लागल्यात, फक्त आणि फक्त बोर करायला लागल्यात, बाकी काहीच नाही.